Celebe. आमेन आमेन आमेन. आम्ही काढूया यहोशुवाचा पहिला अध्याय हम निकालेंगे यहोशू पहला अध्याय आणि 5 वचन. और 5 वचन. थँक्यू जीसस, हालेलुया. या आपण भविष्यवाणीच्या मोमेंट कडे जात आहे. आइए भविष्यवाणी के हलचल मूवमेंट की ओर हम जा रहे हैं. आणि प्रभूचा आवाज मी काय ऐकला? और परमेश्वर की वाणी मैंने क्या सुनी? बोला की विश्वासानं बोला. विश्वास से कहो, कारण अभिषिक्त को मत छोड़, कारण ही तुमची वाणी नाही, क्योंकि ये आपकी वाणी नहीं, हे तुमचे विचार नाही, ये आपकी सोच नहीं, हे पवित्र आत्म्याचा आवाज आहे. ये पवित्र आत्मा की आवाज है. आणि पवित्र आत्म्याच्या आवाजाचं भाषांतर करताना कसं केलं और पाहिजे? पवित्र आत्मा की आवाज का अनुवाद करते समय कैसा करना चाहिए? आणि मी त्या सामर्थ्यात बोलत असताना सिस्टर कमी पडल्या तर मी काय करतो? और उस सामर्थ्य में जब मैं बोलता हूँ और सिस्टर कम हुए तो मैं क्या करता हूँ? मी त्यांना म्हणतो त्याच सामर्थ्यामध्ये. मैं उनको कहता हूँ कि उसी सामर्थ्य में कहो. आणि आज दुपारी पवित्र आत्म्याची वाणी आलेली आहे की अभिषेकताला सोडून. और आज दोपहर पवित्र आत्मा की वाणी आई है कि अभिषिक्त को मत छोड़. मग त्याच वाणीला आपण किती सामर्थ्यानं परत रिपीट केलं पाहिजे? और उसी वाणी को कितने सामर्थ्य से फिर से दोहराए. आपला उजवा हात वर करा अपना दाहिना हाथ खड़ा करो आणि म्हणा अभिषेकताला और सोडून. कहो कि अभिषिक्त को मत छोड़. खूप महत्वाची गोष्ट आहे. बहुत महत्वपूर्ण बात है. वाचा, पढ़ो. अभिषिक्ताला का सोडायचं नाही? अभिषिक्त को क्यों नहीं छोड़ना चाहिए? आणि प्रभूनं जे मगाशी माझ्या मनात टाकलं मी और तुम्हाला सांगतो. पहले प्रभु ने जो मेरे मन में डाला मैं आपको बता रहा हूँ. ह्याच्यासाठी काय अभ्यास नाही आहे, इसके लिए कोई पढ़ाई नहीं, कुठला स्टडी नाही आहे. कौन सी पढ़ाई नहीं. आणि काहीतरी मी घरात काहीतरी तयार करून आलेलो आहे और घर में कुछ बनाकर मैं नहीं आया आणि तुम्हाला गुंडळण्यासाठी काहीतरी सांगत और आहे. आपको लपेटने के लिए मैं कुछ बता रहा हूँ, ऐसा जी नहीं. पवित्र आत्म्याची वाणी मी ऐकली तेच सांगत आहे. जो पवित्र आत्मा की वाणी मैंने सुनी वही बता रहा आणि हूँ. माझ्यासाठी हे महत्वाचं नाही और आहे, मेरे लिए ये जरूरी नहीं, कारण मला प्रभू भोजनाच्या वचनाकडे तुम्हाला घेऊन क्योंकि जायचं. मुझे प्रभु भोजन के वचन की ओर आपको ले जाना है. पण प्रभू भोजनाच्या संदेशा अगोदर लेकिन प्रभु भोज के प्रचार के पहले आणि प्रभूनं सांगितलेलं मंडळीला सांगणं खूप गरजेचं और आहे. जो कुछ प्रभु ने बताया वो कलीसिया को बताना जरूरी है. कारण जर ती वाणी मंडळीनं स्वीकारली और यदि उस वाणी को कलीसिया ने ग्रहण किया तरच मंडळी एका विजयाच्या तो सामर्थ्यामध्ये ही चालेल. कलीसिया की विजय की सामर्थ्य की ओर जाएगी. हालेलुया. हालेलुया. एकामेकाचा हात पकडून एक दूसरे का हाथ पकड़ के कहो अभिषिक्ताला सोडू नको. अभिषिक्त को मत छोड़. नाही असं एकदम ढिल्ल्यापणे सांगू नका. और ऐसे लूज रीति से मत बताओ. बेबीच्या देंडापासून बोला. और नाभि के जड़ से कहो. असं नाही अभिषेकताला सोडू नको. ऐसे नहीं अभिषिक्त को मत छोड़. नाही, ही प्रभूचे शब्द आहे ये प्रभु का शब्द है. आणि बायबल सांगतं बाइबल बताती है प्रभूचा शब्द कसा आहे. प्रभु का शब्द कैसा तो है. म्हणला पृथ्वी हो उसने कहा कि पृथ्वी हो आणि पृथ्वी झालेली और आहे. पृथ्वी हो गई. तो शब्द तुम्हाला परत रिपीट करायचा. वही शब्द आपको फिर से दोहराना है. याचा अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है? तो शब्द परत तुम्ही बोलताना तीच वाणी प्रभूची परत मंडळीमध्ये फ्लो और जब वो शब्द दोहराते हो तो वही परमेश्वर का सामर्थ कलीसिया में बहता है. आणि स्वतःची ताकद एकवट करा और खुद की ताकत को इकट्ठा करो. आणि बेंबीच्या डेटापासून और नाभि के जड़ से कहो, नाभि के जड़ से एक दूसरे को कहो अभिषिक्ताला सोडू नको. अभिषिक्त को मत छोड़. अजून काही लोकांमध्ये ते दिसत नाही. और अब तक कुछ लोगों में वे नहीं दिख रहा. विशेष म्हणजे भांडणामध्ये एक्सपर्ट असणारे और झगड़े में एक्सपर्ट रहने वाले आज खूप लूज रित्या बोलायला लागले. आज बहुत ढिलाई से बोल रहे हैं. तीच क्वालिटी परत वापरा वही क्वालिटी फिर से अपनाओ जी भांडताना तुम्ही वापरता. जो झगड़ा करते समय अपनाते हो. मी साधं सांगत नाही. मैं साधारण नहीं बता मला रहा. काहीतरी वाटत असेल, आपको कुछ लगता होगा, पण आज जे तुम्ही बोलणार आहे लेकिन आप जो कुछ आप बोलने वाले हो तुम्ही एक दुसऱ्यासाठी भविष्यवाणी करायला आप एक दूसरे के लिए भविष्यवाणी कर रहे हो. आणि ते सामर्थ्य तुम्ही चर्चमध्ये तुम्ही पसरवत आहात. और वही सामर्थ कलीसिया में फैला रहे हो. पूर्ण ताकद एकवट करा पूरी ताकत को इकट्ठा करो आणि आपल्या पार्टनरच्या हाताला पकडा और अपने पार्टनर के हाथ को आणि पकड़ो बेंबीच्या देठापासून और नाभि के जड़ से कहो अभिषिक्ताला सोडू नको. अभिषिक्त को मत छोड़. ज्यांनी ताकद एकवट करून बोलले जिन्होंने ये ताकत इकट्ठा करके कहे त्यांच्या जीवनामध्ये आज सकाळची भविष्यवाणी पूर्ण होणार. उनके जीवन में आज सवेरे की भविष्यवाणी पूरी होगी. हालेलुया. हालेलुया. आणि जरा तर्क वितर्क लोकांसाठी हे वेगळं असेल. और तर्क वितर्क लगाने वाले लोगों के लिए अलग होगा. एखाद्या बायबल सायंटिस्टला इथं बसलेल्या त्याला विचारलं, और बाइबल वैज्ञानिक को यहाँ बैठे हुए को पूछे तुम्ही म्हणा अभिषिक्ताला सोडू नका. आप कहो कि अभिषिक्त को मत छोड़. मग तो काय म्हणणार? वो क्या कहेगा? अभिषिक्ताला नाही, आम्ही देवाला सोडणार नाही. अभिषिक्त को नहीं, हम परमेश्वर को नहीं छोड़ेंगे. बायबल मध्ये ह्याच्याविषयी फाजील धार्मिकता विषय म्हणलं बाइबल में इसके लिए फालतू धार्मिकता कही गई है आणि अधिक धार्मिकता. और ज्यादा धार्मिकता. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा दरवाजा परमेश्वर का द्वार हे अभिषिक्तांपासून सुरू होतो. यह अभिषिक्त से शुरू होता है. हालेलुया. हालेलुया. आणि अभिषिक्ताला सोडून तो परमेश्वराला मिळवू शकत नाही. अभिषिक्त को छोड़कर तू परमेश्वर को प्राप्त नहीं कर सकता. हा एक वचन मी तुम्हाला देतो, तुम्हाला अजून डिटेल मध्ये समजेल. एक वचन मैं आपको देता हूँ और भी आपको गहराई में समझ जे में प्रभूने आएगा. माझ्या कानावर टाकले. जो परमेश्वर ने मेरे कानों पर डाला है. अभिषिक्ताला सोडू नको म्हणजे काय? अभिषिक्त को छोड़ मत यानी क्या? त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये अंतर नाही पाहिजे. और उसमें और तुझ में दूरी
चाहिए। जर तो आठवड्यातून एकदाच तुझ्याकडे येतो, यदि तू हफ्ता में से पहले एक ही बार उसके पास आता है, जर तो आठवड्यातून एकदाच तुझ्याकडे येतो, यदि वो आपके पास हफ्ते में एक ही बार आता है, तर 6 दिवस तू कुठं आहे? तो 6 दिन वो कहाँ है? 6 दिवस कुठं प्रार्थनेला 6 जातो? दिन 6 दिन वो क्या प्रार्थना के लिए जाता 6 है? दिवस तो काय करतो? 6 दिन वो क्या करता है? ह्याचं अटॅचमेंट तुझं त्याच्याबरोबर पाहिजे. इसका अटैचमेंट वो तेरा उसके साथ चाहिए। अभिषिक्ताला सोड नको म्हणजे काय? अभिषिक्त को मत छोड़, यानी क्या? आणि त्याच्या जवळ तुझी जवळीकता पाहिजे. उसके नजदीक तेरी नजदीकियां चाहिए। बायबल मध्ये लिहिलंय, बाइबल में लिखा है, परमेश्वर ने मोशेच्या जवळ सगळ्यांना तंबू घालायला सांगितला. मूसा के पास सभी को डेरा डालने के लिए कहा। अभिषिक्ताला सोडू नको म्हणजे काय? अभिषिक्त को मत छोड़, यानी क्या? आणि त्याच्या आणि तुझ्यामध्ये अंतर नाही पाहिजे. और उसमें और तुझ में दूरी नहीं त्याच्या चाहिए, सहवासामध्ये तू पाहिजे. उसके उपस्थिति में संगति में तू चाहिए। काही लोकांचं कसं आहे माहिती आहे? कुछ लोगों का कैसा है पता है? पास्टरचा हॉर्न वाला समजते, अरे आज प्रार्थना आहे. पास्टर को हॉर्न बजे तो पता चलता है कि आज दुआ प्रार्थना है। हे काय दर्शवतंय? ये क्या दर्शाता तू है? अभिषिक्तापासून खूप लांब तू आहे. अभिषिक्त से बहुत दूर है, तू अभिषिक्तापासून खूप लांब तू आहे. अभिषिक्त से बहुत दूर है, आणि तुझा डेरा अभिषिक्ताच्या डेऱ्याजवळ और असावा. तेरा तंबू अभिषिक्त के तंबू के पास मी रहे। एका भविष्यवाणीच्या मोमेंट मध्ये बोलत और आहे. मैं भविष्यवाणी के मूवमेंट में बोल रहा आणि हूँ। आज दुपारी तू प्रभूचा आवाज ऐकत आहे. आज दोपहर तो प्रभु की वाणी सुन रही है क्या? आणि त्याच्याविषयीचा तुझ्या मनाचा कलुषितपणा, और उसके विषय का तेरे मन का द्वेष, तू आणि त्याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे. और तू और तेरे उसके बीच में बहुत दूरी है। अभिषिक्ताला सोडू नको म्हणजे काय? अभिषिक्त को मत छोड़, यानी क्या? त्याच्या प्रत्येक ओरडण्यामध्ये पण तू त्याच्या अभिषेकाखाली असावास. उसके हर एक चिल्लाने में तू उसके अभिषेक के तले रहे। अभिषेकाला सोडू नको म्हणजे काय? अभिषेक को मत छोड़, यानी क्या? अभिषेकाला सोडू नको म्हणजे काय? अभिषेक को मत छोड़, यानी त्याचा क्या? प्रत्येक शब्द माझ्या मस्तकावर, उसका हर एक शब्द मेरे सर पर, तू वाट पाहत बसायला पाहिजे तू बाट जोता हुआ रहना की चाहिए। तो मला काय सांगत आहे की मला ऐकायचं आहे. वो मुझे क्या बता रहा हूँ, मुझे सुनना है। मला माहित आहे का? आपको पता है क्या? बायबल सांगतं, बाइबल बताती है, शमूएल ज्यावेळेस लहान होता शमूएल जब छोटा था, त्यावेळेस तो देवाच्या कोशाजवळ झोपायचा. तब वो परमेश्वर के संदूक के पास सोता था। किती लोकांना माहित आहे? कितने लोगों को पता किती है? लोकांना माहित आहे? कितने लोगों को पता है? जरी तो कोशाजवळ यदि झोपायचा, वो संदूक के पास सोता, जरी तो कोशाजवळ झोपायचा, संदूक के पास यदि वो सोता, तरी पण त्याचं रिलेशन, त्याचं नातं जे होतं ते एली याजका बरोबर होतं. तो भी उसका नाता जो है एली याजक के साथ था। आणि देव त्याच्याशी बोलला, परमेश्वर ने उससे बात की, तरी पण तो एलीकडे पळत गेला. फिर भी वो एली के पास दौड़ता गया। अभिषिक्ताला सोडू नको म्हणजे काय? अभिषिक्त को मत छोड़, यानी क्या? आणि त्याच्या प्रत्येक आज्ञा तुझ्या मस्तकावर और असावी. उसके हर एक आज्ञा तेरे सिर पर रहे, आणि त्याची प्रत्येक हलचल तुला माहित और असावी. उसके हर एक हलचल तुझे पता हो, प्रत्येक आज्ञा तुझ्या मस्तकावर हर असावी. एक आज्ञा वो तेरे सिर पर रहे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. एकमेकाचा हात धरून म्हणा. एक दूसरे का हाथ पकड़ के कहो। आता तुम्ही विश्वासाने म्हणणार. अभी आप विश्वास से कहोगे। त्याला सांगणार आम्हाला काय समजलं. शुरुआत में बताए तो हमें कुछ भी नहीं समझना, हम कैसे कहेंगे? सांगतो बघा पुढच्याला. अभी पास्टर कैसा बताता हूँ, आगे को देखो। बोला बोला, दुसऱ्यासाठी भविष्यवाणी करा. कहो दूसरे के लिए भविष्यवाणी करो। अभिषिक्ताला सोडू नको. अभिषिक्त को मत छोड़। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। यहोशुवा योशु मोशे नंतरचा दुसरा पुढारी. मूसा के बाद का दूसरा अगवा। ऍक्च्युली सच्चाई, मोसा ज्यावेळेस डोंगरावर गेला, पर्वतावर, मूसा जब पहाड़ पे गया, कशासाठी गेला? किस लिए गया? देव म्हणला माझ्याकडे ये, परमेश्वर ने कहा कि मेरे ओर आ, कारण तुझं काम संपलं. क्योंकि तेरा काम खत्म हो चुका है। मोशेनं सगळी इस्रायल लोकांची जबाबदारी कोणाच्या हातामध्ये? सारी इस्राएल की जिम्मेदारी मूसा ने किसके हाथ दी? यहोशुवाच्या हातात. यहोशू के हाथ दी। ऍक्च्युली जर ते पुस्तक वाचत और असतात सच में यदि वो किताब पढ़ते रहे, तर जबाबदारी ही यहोशुवाकडे नाही, जिम्मेदारी यहोशू के पास नहीं, ही अहरोनाकडे जायला यह पाहिजे. हारून के पास जाना चाहिए। कारण बायबल असं सांगतं, क्योंकि बाइबल ऐसा बताती है, ज्या वेळेस मोशे पर्वतावर जायचा जब जब मूसा पर्वत पे जाता, त्यावेळेस तो जबाबदारी अहरोनाकडे द्यायचा. तब वो जिम्मेदारी हारून को देता। बऱ्याच अनुभवातून अहरोनानं शिकलं होतं मंडळीला हँडल करायचं. और बहुत से अनुभव से हारून सीख गया था कि कलीसिया को कैसे हैंडल करे। आणि मोशेला पण असं वाटायचं, मूसा को भी ऐसे लगता, पुढे जाऊन माझं काय झालं आगे जाकर मेरा कुछ हुआ तर ह्या मंडळीला पुढे घेऊन जाण्यासाठी अहरोनावर जबाबदारी असा. तो इस मंडली को फुल आगे ले जाने के लिए जिम्मेदारी हारून पर रहे। अहरोन म्हणजे मोशेचा मोठा भाऊ. हारून यानी मूसा का बड़ा भाई। पण लेकिन ज्यावेळेस मोशेला ह्या जगातूनच जाण्याची वेळ आली, लेकिन जब इस संसार से ही गुजरने का अवसर जब मूसा पर आया, त्यावेळेस तब परमेश्वर म्हणाला, परमेश्वर ने कहा, तू आता इस्रायल लोकांची जबाबदारी तू अभी इस्राएल की जिम्मेदारी यहोशुवाच्या हातामध्ये दे. यहोशू के हाथ में दे। आणि मोशेनं सर्व जबाबदारी यहोशुवाच्या हातात दिली. और मूसा ने सारी जिम्मेदारी यहोशू के हाथ में दे दी। आणि और तो पर्वतावर गेला वो पर्वत पे गया आणि मेला. और मर गया। कसा मेला? कैसा मरा? कोण सांगेल की कसा मेला? कौन बताएगा कि कैसे मर गया?
कधीच मारत नाही. परमेश्वर कभी नहीं मारता, देव कधीच हत्या करत नाही. परमेश्वर कभी खून नहीं करता. तुम्हाला माहित आहे का, आपको पता है क्या? मिस्रामध्ये ज्यावेळेस मृत्यूची पीडा आली मिस्र में जब मृत्यू की पीड़ा आई त्यावेळेस देव नाही गेला. तब परमेश्वर नहीं गया, मृत्यूच्या दूताला त्यानं पाठवलं. तब मृत्यु के दूत ने उसने भेजा, ऐसा कोण लिखा आहे है. मृत्यूचा दूत? कौन है मृत्यु का दूत? दुष्ट आत्मा. दुष्ट आत्मा है. ज्यावेळेस योबाचं सगळं काही संपवायची वेळ आली जब अयुब का सब कुछ खत्म होने का समय आया, त्यावेळेस पण तिथं मृत्यूचा दूत आला. परमेश्वर किंवा देवाचा दूत गेला नाही. वहां पर भी मृत्यु का दूत आया, परमेश्वर का दूत नहीं गया. कारण क्योंकि माझा देव कधीच कुणाला मारत क्योंकि नाही. मेरा यहोवा किसी को नहीं मारता. मग तिथं मोशे कसा मेला असेल? तब वह मूसा कैसे मर गया? कसा मेला असेल मोशे? कैसा मरा होगा मूसा? कधी इमॅजिन केलेला आहे का? कभी कल्पना आई की? बायबल सांगतं बाइबल बताती है मोशे पर्वतावर चढून गेला मूसा पहाड़ पर चढ़ के गया आणि मोशे मेला. और मूसा मर गया, कारण देवानं मोशेला वर बोलवलं. क्योंकि मूसा को ऊपर परमेश्वर ने बुलाया. कसा मेला असेल मोशे? कैसा मरा होगा मूसा? एक वचन घेऊन आपण त्याला समजून घेऊ शकतो. एक वचन लेकर हम उसे समझ सकते हैं. बघा, देखो, मोशे वारंवार देवाला भेटायला जायचा. मूसा बार बार परमेश्वर से मिलने जाता. देव कधी मोशेला दिसायचा नाही. कभी परमेश्वर मूसा को नहीं दिखता. मोशेचा एकच हट्ट होता. मूसा की एक ही जिद थी, 40 वर्ष तुझी कामगिरी करत आहे प्रभु 40 सालों से तेरा काम कर रहा हूँ. आणि तू बोलवतोस त्यावेळेस मी पर्वतावर तू येतो. बुलाता तब मैं पहाड़ पर आता हूँ. माझी एक इच्छा आहे प्रभू. मेरी एक इच्छा है. सृष्टीला बनवणारा, सृष्टि को बनाने वाले, ज्यानं मनुष्याला तयार केलं, जिसने मनुष्य को रचा, जो स्वर्गाच्या सिंहासनावर बसतो, जो स्वर्ग के सिंहासन पर बैठता सगळ्या है सृष्टीचं सूत्र त्याच्या और हातामध्ये आहे. सारे सृष्टि का सूत्र उसके हाथ में मला है. अशा सृजनहाराला बघायचं. मुझे ऐसे निर्माणकर्ता को देखना है. तो जाऊन एकच हट्ट करायचा, वो जाकर एक ही जिद पकड़ता, मला तुला बघायचं. मुझे तुझे देखना है. तुम्हाला माहित आहे का, आपको पता है क्या? परमेश्वर मोशेनं ज्यावेळेस देवाला विचारलं की मला तुला बघायचं आहे, मूसा को जब यहोवा ने जब मूसा से पूछा तो मूसा ने एक ही बात बताई कि मुझे तुझे देखना है. मोशेनं ज्यावेळेस देवाला विचारलं मूसा ने जब परमेश्वर से पूछा मला तुला बघायचं आहे, मुझे तुझे देखना है, देव त्या ठिकाणी काय म्हणाला? परमेश्वर ने वहां क्या कहा? तू ज्या वेळेस मला बघशील, तू जिस दिन मुझे देखेगा, जिस समय मुझे देखेगा, तू मरून जाशील. तू मर जाएगा. नाव लग जा सगळीकडे आता. सभी लोग ध्यान दो इधर. आता मोशेचा अंत व्हायची वेळ आली. अभी मूसा का अंत होने का समय आया. यहोशवाच्या हातामध्ये त्यानं 25 लाख इस्रायल लोकांची जबाबदारी दिली. 25 लाख इस्राएलियों की जिम्मेदारी मूसा के हाथ में दे दी. मोशे परमेश्वराच्या डोंगरावर चढून देवाजवळ और गेला. मूसा परमेश्वर के पहाड़ पर चढ़कर परमेश्वर के पास गया. कसा मेला असेल मोशे? कैसा मरा होगा मूसा? एक प्रकाशामध्ये असणारा परमेश्वर म्हणाला असेल, एक प्रकाश में रहने वाले परमेश्वर ने कहा होगा, मोशे मूसा तू ज्या ज्यावेळेस माझ्याकडे यायचं, तू जब जब मेरे पास आता, तू मला काय विचारायचास? तू मुझे क्या पूछता? मला तुला बघायचं आहे. मुझे तुझे देखना है. मी तुला काय म्हणायचो? मैं तुझे क्या कहता? ज्यावेळेस तू माझी सुंदरता बघशील, जब तू मेरी सुंदरता देखेगा, तू आरामात मरून तू जाशील. आराम से मर जाएगा. आणि आता तुझी मरण्याची वेळ आलेली और आहे. अभी तेरे मृत्यु का समय आया आणि है. आता तुझी मरण्याची वेळ आलेली आहे. तेरी मृत्यु का समय आया है. प्रकाशाच्या आत असलेला परमेश्वर और प्रकाश के भीतर रहने वाला परमेश्वर मोशे बरोबर असं बोलत होता. मूसा के साथ ऐसा कह रहा आणि है. परमेश्वर मोशेला म्हणाला, और परमेश्वर मूसा से कहता तुझा है, कायम हट्ट असायचा की तू मला बघायचं आहे. तेरी हमेशा जिद होती थी कि मुझे तुझे देखना आणि मी है. तुला काय म्हणायचो? और मैं तुझे क्या कहता? ज्यावेळेस तू मला पाहशील त्यावेळेस तू आरामात मृत्यू जब तू पावशील. मुझे देखेगा तब आराम से मृत्यु आणि आता हो तुझी जाएगा. मरणाची वेळ आलेली आहे. अभी तेरा मरने का समय आया है. हे बघ, तू मला बघ. देख, तू मुझे देख ले. जसं परमेश्वरनं आपलं महिमावंत आच्छादन काढलं जब से परमेश्वर ने अपने महिमावंत आच्छादन को निकाला आणि मोशेनं देवाला बघितलं और मूसा ने परमेश्वर को देखा आणि मोशे आरामात मरून. और मूसा आराम से मर गया. किती सुंदर मृत्यू ना. और कितना सुंदर मृत्यु. आणि लोक काहीतरी अपघात बघून अटॅकून मरतात. लोग कुछ एक्सीडेंट देख के अटैक आकर मर जाते हैं. आणि अकाउंट मधले 10,000 कमी झाले की अटॅकून मरतात. और हम कहते हैं कि अकाउंट के 10,000 कम हुए तो अटैक आकर मर जाते हैं. पण मोशे कसा मेला? लेकिन मूसा कैसे मरा? त्यानं देवाला बघितलं, उसने परमेश्वर को देखा, अटॅक आला नाही, अटैक नहीं आया, बीपी वाढला नाही, और बीपी नहीं बढ़ा, शुगर वाढला नाही. शुगर नहीं बढ़ा. जसा देवाला बघितला और जैसे परमेश्वर को त्याच्या देखा सुंदरतेला तो इतका भाळला और उसकी सुंदरता से इतना वो आनंदित हो गया आणि इतका त्याच्या सुंदरतेवर तो आकर्षित झाला और इतना उसकी सुंदरता पे खिंचा चला की गया. त्या देवाचं आकर्षण मोशेच्या शरीराला पेलवलं नाही. वो परमेश्वर के और खिंचा जाना मूसा सह न सका. आणि तो आनंदाच्या सामर्थ्यामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये और झोपून गेला. आनंद के सामर्थ्य में वो परमेश्वर की उपस्थिति में सो गया. आणि
आणि माझ्या मरणापर्यंत माझी एकच इच्छा आहे, मेरे मृत्यु तक मेरी एक ही इच्छा है, मला त्याला बघायचं आहे. मुझे उसे देखना है. आणि प्रत्येक सेवक जे त्याच्या बरोबर चालतात, हर एक दास जो उसके साथ चलते हैं, आणि त्या प्रत्येक सेवकाची इच्छा असते, और वो हर एक दास की इच्छा होती है, मला तुला बघायचं आहे. मुझे तुझे देखना है. माहित आहे, देवाचा आणि मायासारखा झुंज असतो. और परमेश्वर और मेरे बीच में हमेशा मल्लयुद्ध होता है. आणि मी म्हणतो, देवा आज मला तुला बघायचं. और मैं कहता हूँ कि प्रभु मुझे आज तुझे देखना आणि है. आजारी लोक बरं होतात. बीमार चंगे होते हैं. आणि प्रभू म्हणतो, बघितलास का? प्रभु कहता है देख लिया क्या? मी म्हणलं, नाही बघितलं. मैंने कहा नहीं देखा. मी उतरून आलो आणि आजार लोकांना बरं केलं, तू बघितलं मैं नाही? उतर आया और मैंने बीमारों को चंगा किया, तूने नहीं देखा. मला तसं तुला बघायचं नाही. मुझे वैसे तुझे नहीं देखना है. जसं मोशेसाठी तू आच्छादन काढलं, जैसे मूसा के लिए तूने आच्छादन निकाल दिया, मला एक दिवस तुला तसं बघायचं. और मुझे वैसे एक दिन तुझे देखना मला है. एक दिवस तुला तसं मुझे बघायचं. एक दिन वैसे तुझे देखना आणि है. पास्टर संदीपची डिझायर काय असेल, पास्टर संदीप की चाहत क्या होगी, आणि डिझायर काय असेल, इच्छा क्या आणि होगी. पास्टर संदीपला या देहातून बाहेर पडण्या अगोदर त्याला एक दिवस त्याची सुंदरता और बघायची. पास्टर संदीप को इस शरीर से बाहर जाने से पहले परमेश्वर की सुंदरता देखनी है. पास्टर तुम्ही त्याला बघू नका, पास्टर आप उसे मत देखो. तुम्ही बघितलं तर आमचं बांधव आहे. आप देखोगे तो हम समस्या में आ तुम्ही जाएंगे. बघितलं तर काय व्हाल? आप देखोगे तो क्या हो जाओगे. नाही मरणार नहीं मरूंगा. का? क्यों? मोशे ज्या वेळेस देवाला पाहत असताना वाचायचा, जब जब मूसा परमेश्वर को देखते हुए बचता था, त्यावेळेस तो त्याच्या खडकामुळे वाचायचा. तब वो पत्थर के कारण बचता था. आता मी त्याला बघितल्यावर मरणार नाही, अभी मैं उसे देखने के बाद नहीं मरूंगा, कारण बायबल सांगतो येशू खडक आहे, क्योंकि बाइबल बताती है कि यीशु पत्थर आणि है, येशूच्या द्वारे मी त्याला बघू शकतो. और यीशु के द्वारा मैं उसे देख आणि सकता हूँ. अचानक त्याचं प्रकाशाचं सामर्थ्य एकदम वाढून माझ्याकडे आलं, अचानक उसके प्रकाश का सामर्थ्य एकदम बढ़कर मेरे पास आणि आया. मग मी येशूच्या कडेला जाईन. तो मैं यीशु की ओर जाऊंगा. आणि प्रभू येशू मध्ये आम्ही त्याला बघू शकतो न मरता. प्रभु यीशु मसीह में हम उसे देख सकते हैं और मरेंगे भी आणि नहीं. आज दुपारी किती लोकांना देवाला बघायचं. आज दोपहर को कितने लोगों को परमेश्वर को देखना आणि जे है. लोक असं म्हणतात, जो लोग ऐसा कहते हैं, अशी त्याची केस, ऐसे उसके बाल शुभ्र धागा, और सफेद वस्त्र आणि त्याचा असा हाताला होल, और उसके हाथ में छेद, आणि आम्ही देवाला बघितलं. और हमने परमेश्वर को देखा. तुम्ही बघितलं नाही, आपने नहीं देखा. तुम्ही दयासागर बघितलं म्हणून आपने बघितलं. दया सागर देखा इसलिए उसे देखा. तुम्ही येशूचा पिक्चर बघितला म्हणून त्याला बघितलं. आपने यीशु का पिक्चर देखा इसलिए उसे देखा है. ज्यावेळेस रियालिटी मध्ये तो तुम्हाला दिसत, जब वो सच में आपको दिखेगा, तुम्ही त्याच्या अगोदर त्याला कधीच कुठं बघितलं नसेल. उससे पहले आपने उसे कभी न देखा होगा. आज दुपारी किती लोकांना त्याला बघायचं. आज दोपहर कितने लोगों को उसे देखना है. आणि जीवनात आल्यानंतर जीवन में आने के बाद देवाला न पाहता तू मेलास, यदि परमेश्वर को न देखते हुए तू मर गया, तुझ्या जीवनात येण्याचं तुझं जगणं व्यर्थ आहे. तेरे जीवन में आने का तेरा जीना व्यर्थ है. आणि आता आज या ठिकाणी सकाळी सलमान खानाला चौकात तर और आज सवेरे यदि सलमान खान इस चौक में आया तो उठणार तर नाही तुम्ही, उठेगा तो नहीं, पण तरी पण आत वळवळ चालू. लेकिन भीतर में कुछ चालू होगा. कधी संपल, कभी खत्म हो, कब खत्म होगा. सलमान खान को देखना है, सलमान खान को देखना है. त्याच्यापेक्षा 50% ओढ जर देवाला बघण्यासाठी ठेवली, उससे बढ़कर 50% चाहत परमेश्वर को देखने के लिए रही, आणि तुमचं जीवन सार्थक होऊन जाईल. तो आपका जीवन सार्थक हो जाएगा. हालेलुया. हालेलुया. मोशेचा मरायची वेळ आली, मूसा के मरने का समय आया. जबाबदारी कुणावर गेली? जिम्मेदारी किस पर गई? कुणावर जायला पाहिजे? किस पर जानी चाहिए थी? अहरोनावर. हारून पर जानी चाहिए थी. पण लेकिन ती जबाबदारी देव म्हणला यहोशवाला देऊन टाक. उस जिम्मेदारी को परमेश्वर ने कहा कि यहोशू को दे दे. आणि मोशेला कसं वाटलं असेल? मूसा को कैसा लगा होगा? प्रभू एकच भाव आहे, प्रभु एक ही भाई है. माझ्यानंतर त्याच्या हातात जाऊ दे ना मिनिस्ट्री, मेरे बाद उसके हाथ में जाने देना सेवकाई. अहरोनावर नको, हारून पर नहीं, यहोशवावर जबाबदारी ठेव. यहोशू पर जब जिम्मेदारी रख. आणि ज्यावेळेस यहोशवावर जबाबदारी आली, जब यहोशू पर जिम्मेदारी आई, परमेश्वर यहोशवाला काय म्हणाला वाचा. परमेश्वर ने यहोशू से क्या कहा? पढ़ो. यहोशवा पहिला अध्याय आणि 5 वचन. यहोशू पहला अध्याय 5 वचन. नाहीतर आपण 1 वचनापासूनच वाचू. नहीं तो हम एक वचन से ही पढ़ लेंगे. वाचा. पढ़ो. यहोशुआ याचा पहिला अध्याय 1 वचनापासून. आणि यहोवाचा सेवक मोशे याच्या मरणानंतर असे झाले की हा. नूनाचा मुलगा यहोशुआ मोशेचा दास याच्याशी यहोवा बोलला. नुनाचा मुलगा यहोशवा मोशेचा
अहरोनाकडे का मिनिस्ट्री गेली नाही माहिती आहे? हारून के पास सेवकाई क्यों नहीं गई पता है? अहरोन मोशेबरोबर चालताना हारून मूसा के साथ जब चलता तो म्हणायचा माझा लहान भाऊ मोशे, वो कहता कि मेरा छोटा भाई मूसा, पण यहोशुआ मोशेबरोबर चालताना लेकिन यहोशू मूसा के साथ चलते समय यहोशुआ काय म्हणायचा? यहोशू क्या कहता? माझा दास मोशे. ये मेरा सेवक मूसा. डिफरंट. भिन्नता. अभिषिक्ताला सोडू नकोस. अभिषिक्त को मत छोड़. मोशेचा दास, मूसा का दास. याचा अर्थ इसका अर्थ 40 वर्ष मोशेबरोबर कसा चालला? 40 साल मूसा के साथ कैसे चला? मोशेचा दास होऊन. मूसा का दास बनकर. दास म्हणजे काय माहिती आहे? दास यानी क्या पता है? नोकर. नौकर, मजदूर. नोकर म्हणजे काय माहिती आहे काय? मजदूर यानी क्या पता है क्या? त्या काळामधला गुलाम. उस समय का गुलाम. आणि गुलामाला नियम काय होता? और गुलाम को क्या नियम था? ज्या दासाकडे तू जो दास तुला विकत घेईल जो दास तुझे खरीदेगा त्याला तू कधी सोडू नकोस. उसे कभी नहीं छोड़ना तू. आणि तुला सोडून जायला जाऊ शकतोस, तुझे छोड़ना है तो तू जा सकता है, पण लेकिन जर तुला त्याला सोडून जायचं नसेल और यदि उसे तुझे छोड़ नहीं जाना है, त्या दासाला तो असं म्हण, उस दास को ऐसा कहे मला तुला सोडायचं नाही. मुझे तुझे नहीं छोड़ना है. मग तो दास काय करेल? फिर वो दास क्या करेगा? आरी घेईल. आरी. और आरी लेगा. किती लोकांना आरी माहित आहे? कितने लोगों को आरी पता है? सांबार लोक वापरतात आरी, और चंबार इस्तेमाल करते हैं होल पाडण्यासाठी. गड्ढा छेद करने के लिए. ती आरी घे वो आरी ले आणि तुझ्या दासाला उंबऱ्यापाशी ने, उंबऱ्यापाशी. और तेरे दास को द्वार पर ले आणि उंबऱ्यापाशी जाऊन और द्वार पर खड़ा होकर तुझ्या मालकाने त्याचा कान टोचावा. और तेरा मालिक उसके कान में छेद करे. ओळख. समझ पहचान ले. तू मरणापर्यंत त्याचा दास झालास. तू मृत्यू तक उसका दास बन गया. लग जा सगळीकडे आता. सभी लोग ध्यान दो इधर. स्त्रियांचं ठीक आहे, महिलाओं का ठीक है, पण जे पुरुष कान टोचतात लेकिन जो पुरुष कान में छेद बनाते हैं ते काय म्हणतात माहित आहे? वो क्या कहते हैं पता है? मी हमेशा शैतानाचा गुलाम. मैं हमेशा शैतान का गुलाम. हालेलुया. हालेलुया. यहोशुआ मोशेचा कोण होता? यहोशू मूसा का कौन था? दास, गुलाम. दास था, गुलाम था. तो जिकडे जायचा तिकडे यहोशुआ. वो जिधर जाता उधर यहोशू था. मोशे बसला, यहोशुआ बसला. मूसा बैठता, यहोशू बैठता. मोशे उठला, यहोशुआ उठायचा. यहोशू मूसा खड़ा, यहोशू खड़ा. मोशे जेवला, यहोशुआ जेवायचा. मूसा खाना खाए, यहोशू खाना आणि खाए. त्याच्यापेक्षा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे उससे शिकवू. भी बढ़कर सबसे महत्वपूर्ण बात आगे सीखेंगे. वाचा यहोशुआ पहिला अध्याय 1 वचनापासून. यहोशू पहला अध्याय 1 वचन से पढ़ो. यहोवाचा सेवक मोशे हा. याच्या मरणानंतर असे झाले की हा. नूनाचा मुलगा हा. यहोशुआ मोशेचा दास हा. याच्याशी यहोवा बोलला. कुणाशी बोलला? का यहोशुआ परमेश्वरचा व्यक्ती नव्हता का? यहोशू परमेश्वर का व्यक्ति नहीं था? यहोशुआ देवाचा व्यक्ती होता की नाही? यहोशू परमेश्वर का व्यक्ति था या नहीं पण था? देवाने यहोशुआला काय दाखवून दिलं? लेकिन परमेश्वर ने यहोशू को क्या दिखाया? तू मोशे विना तुझी किंमत काय नाही. मूसा के बिना तेरी कीमत कुछ नहीं. मोशे आहे तर तू आहेस, मूसा है तो तू है, पण मोशे मेलाय ना. लेकिन मूसा मर गया. तरी पण आतापर्यंत तू कुणाला धरून आलास? फिर भी अब तक तो किसे पकड़ के आया? मला संतुष्ट करायचं कोण शिकवलं? मुझे आनंदित करना किसने सिखाया? माझ्या मार्गात जायचं कोण शिकवलं? मेरे राहों पर चलना किसने सिखाया? माझी महिमा कोण दाखवलं? मेरी महिमा को किसने दिखाया? यहोशुआनं, यहोशुआ सॉरी ने, मूसाने. मूसा ने. आणि म्हणून और इसलिए 25 लाख लोकांचं पुढारी पण करणार आहेस. 25 लाख लोगों का अगुवाईपन करेगा. तरी पण लक्षात ठेव, फिर भी ध्यान दे, तू काही दिवसापूर्वी मोशेचा चाकर होतास, विसरायचं तू नाही. कुछ दिन पहले मूसा का सेवक था, भूल मत जाना. हालेलुया. हालेलुया. प्रभू पण बोलतोय ना, मिरची लागायसारखं बोलतो. प्रभु भी मिर्ची के समान बोलता है. यहोशुआला अगोदरच दाखवून दिलं. यहोशू को पहले से ही दिखा दिया. आता 25 लाख लोकांचा पंतप्रधान झालास म्हणून उडी मारू नको. अभी 25 लाख लोगों का पंत प्रधान हुआ है, इसलिए कूद मत. कुणाचा दास आहेस? किसका दास है? विसरायचं नाही. भूलना नहीं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. नूनाचा मुलगा यहोशुआ, नूना का बेटा यहोशू, मोशेचा दास. मूसा का सेवक. वाचा वाचा पुढे वाचा. नूनाचा मुलगा यहोशुआ मोशेचा दास हा. याच्याशी यहोवा बोलला. परमेश्वर त्याच्याशी तो बोलला. म्हणाला हा. माझा सेवक मोशे मेला आहे, माझा सेवक मोशे मेला आहे. तर आता उठ हा. तू आणि हे सगळे लोक. कसा मेला मोशे? मूसा कैसे मरा? देवाची सुंदरता बघून. परमेश्वर की सुंदरता देखकर. माझा सेवक मोशे मेला आहे, मेरा दास मूसा मर गया है. तर आता उठ. चल अब उठ. हा.
तू आणि हे सगळे लोक हा. असे तुम्ही या यार्देनेच्या पलीकडे हा. जो देश मी त्यांना म्हणजे इस्रायलाच्या संतानांना देत आहे त्याकडे जा. हा. मी मोशेशी बोलल्याप्रमाणे मी मोशेशी बोलल्याप्रमाणे जे जे ठिकाण तुमचा तळपाय तुडविल जे जे ठिकाण तुमचा तळपाय ते तुडवेल ते ते मी तुम्हाला दिले आहे. कुणाला दिलेले आहे? कुणाला दिले? तुम्हाला दिलेला आहे. तुम्हें दे दिया है, पण कुठलं ठिकाण? लेकिन कौन सा स्थान? मोशेशी बोललेलं ठिकाण. मूसा से कहा हुआ ठिकाना विसरायचं नाही. भूलना नहीं. पास्टरना सांगितलेलं ठिकाण तोडवला तर तिथं फळ येणार. पास्टर ने बताया हुआ ठिकाण को ठिकाण पर पैर रखोगे तो ही मिलेगा. पुढे वाचा. आगे पढ़ो. हा. मी मोशेशी बोलल्याप्रमाणे जे जे ठिकाण तुमचा तळपाय तुडविल हा. ते ते मी तुम्हाला दिले आहे. तुम्हाला दिले आहे. रानापासून आणि या लबानोन पर्वतापासून हा. मोठी नदी हा. म्हणजे फरात नदी येतपर्यंत हा. हित्ती यांचा सर्व देश आणि सूर्याच्या मावळत्या बाजूस मोठ्या समुद्रापर्यंत तुमच्या सीमा होतील. तुझ्या आयुष्याचे दिवस संपेपर्यंत. लक्ष द्या इकडे. ध्यान दो इधर. आता मी प्रोफेसीच्या वचनाकडे येत आहे. अभी मैं भविष्यवाणी के वचन की ओर आ रहा हूँ. तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस, बोला सर्व दिवस, तेरे जीवन के सारे दिन, बोला सर्व दिवस, सारे दिन, तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस, तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस संपेपर्यंत हा, कोणीही मनुष्य तुझ्या पुढे उभा राहू शकणार नाही. बोला विजयाचा महिना. कहो विजय का महीना. काय होऊ शकणार नाही? क्या नहीं हो सकेगा? तुझ्या समोर कोणीही मनुष्य टिकाव धरणार नाही. तेरे सामने कोई मनुष्य ठहर न सकेगा. कुणाला अभिवचन दिलं? किसे अभिवचन दिया? यहोशूवाला देवानं अभिवचन दिलं. यहोशू को परमेश्वर ने अभिवचन दिया. का अभिवचन दिलं? क्या वायदा किया? कारण बायबल सांगतं, बाइबल बताती है जोपर्यंत मोशे यहोशूवाला सोडून गेला नाही, जब तक मूसा यहोशू को छोड़कर नहीं गया तोपर्यंत यहोशूवानं मोशेला सोडलं नाही. तब तक यहोशू ने मूसा को नहीं छोड़ा. जोपर्यंत तुझा सेवक तुला सोडून जात नाही, जब तक तेरा दास तुझे छोड़कर नहीं जाता तोपर्यंत तू त्याच्यापासून सुटला नाही तब पाहिजे. तक तू उससे छूटा नहीं. सुटलास तर छूट गया तो आता उलट वाचूया. अभी उल्टा पड़ेंगे. कुठपर्यंत तुमच्या सीमा होतील? कब तक तेरी सीमाएं होंगी? असा फुगा फुगवायचा. ऐसे गुब्बारा फुगाओ, सीमा वाढल्या. सीमा बढ़ गए. कधीपर्यंत? कब तक? मोशे बरोबर चालू पर्यंत. मूसा तक चलने तक. मोशेला सोडलं की मूसा को छोड़ दिए तो परत येऊन तिथं पडशील. फिर से आकर वहां गिरेगा. नो ब्लेसिंग, आशीष नहीं, प्रगती नाही, उन्नति नहीं, सामर्थ नाही, सामर्थ नहीं, अनॉइंटिंग नाही. अभिषेक नहीं. मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो. मैं कुछ बताने का प्रयास कर रहा आणि हूँ. परमेश्वर यहोशूवाला म्हणाला, और परमेश्वर ने यहोशू से कहा एक ही व्यक्तीचा टिकाव तुझ्या समोर लागणार. एक ही व्यक्ति तेरे सामने न ठहर सकेगा. का? क्यों? कारण क्योंकि मोशे तुला सोडूपर्यंत तू मोशे पासून वेगळा झाला नाही. मूसा तुझे छोड़ने तक तू मूसा से अलग नहीं हुआ. एकमेकाला हात पकडून सांगा, एक दूसरे का हाथ पकड़कर बताओ, अभिषिक्त जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत वेगळं व्हायचं नाही. अभिषिक्त जब तक नहीं छोड़ता तब तक अलग नहीं होना. तुझा टिकाव लागणार नाही. तेरे सामने कोई न ठहर सकेगा. एक वचन मी तुम्हाला दाखवत आहे. एक वचन मैं आपको बता रहा हूँ. का परमेश्वरनं यहोशूवाला ब्लेसिंग केलं? क्यों परमेश्वर ने यहोशू को आशीषित किया? वाचा हा? पढ़ो निर्गमचं पुस्तक. निर्गमन की किताब रिबाना शदाना रबांदाना खारा शदानामा शदानामा मा 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 मा. त्याचा 33वा अध्याय. निर्गम इसका 33 अध्याय. आता इथं मोशे पुढारी आहे. अभी यहाँ मूसा अगवा है. सगळ्यांचं लक्ष आहे का? सभी को ध्यान है. इथं मोशे पुढारी आहे, यहोशूवा नाही. यहाँ मूसा अगवा है, यहोशू नहीं. बायबल सांगतं, बाइबल बताती है काही विशेष कारण सांगायचं असेल, कुछ विशेष कारण बताना होगा. परमेश्वर मोशेला एका तंबूत बोलवायचं. परमेश्वर मूसा को एक डेरे में बुलाता. जर मोशेला देवाबरोबर काय बोलायचं असेल, यदि मूसा को परमेश्वर के साथ कुछ बातचीत करनी हो तर मोशे एका डेऱ्यात जाऊन देवाशी बोलायचं. मूसा एक डेरे में जाकर परमेश्वर से बातचीत करता. मोशे इस्रायल लोकांना कंटाळला. मूसा इस्राएलियों से उब गया.
त्याला पुढे जाणं होत नसेल उसे आगे जाना नहीं होता तो होगा जाऊन एका छोट्याशा तंबूत जाऊन देवाच्या समोर उपडा पडायचा. और जाकर परमेश्वर के सामने दंडवत करता. आता अशीच एक वेळ आलेली आहे. और ऐसा ही एक समय आया है, मोशे जाऊन परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसलेला. मूसा जाकर परमेश्वर की उपस्थिति में बैठा. काय घडलं वाचा. क्या हुआ पढ़े. निर्गम 33 अध्याय 11 वचन. निर्गम 33:11. आणि कोणी पुरुष हा. आपल्या मित्राशी बोलतो लक्ष द्या इकडे. कोणी पुरुष आपल्या मित्राशी बोलतो तसा यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असतो. कोई पुरुष अपने दोस्त के साथ बात करता है, वैसा यहोवा मूसा के आमने सामने होकर बात करता. वचन ऐकताना वाटत नाही का वचन सुनते समय नहीं लगता. पास्टर कसलं सांगते पास्टर कैसे बताते हैं. जणू की देवानं सांगितलेलं सांगते. जैसा कि परमेश्वर ने बताया वही बताते जणू की हैं. देव ह्याच्या संग मित्रासारखा बोलून जे त्याला सांगितलं ते तो सांगतो. जैसा कि परमेश्वर दोस्त के समान इसके साथ कहा वैसा बताती है. असं वाटत नाही का. ऐसा नहीं लगता. एक मित्र सांगून एका मित्राला कसा निरोप पाठवतो एक दोस्त बताकर दूसरे दोस्त को कैसे खबर पहुंचाता है, तसा भविष्य वक्त्याला देव सांगून इथं पाठवलेला असं वाटत नाही का. वैसे भविष्यवक्ता को परमेश्वर ने बताकर यहाँ भेजा. ऐसा नहीं लग रहा. दोस्त कसं बोलतो मित्राबरोबर. दोस्त मित्र के साथ कैसा बात करता मित्र है, मित्राबरोबर कसं बोलतो. मित्र मित्र के साथ कैसे बात जो आपल्या करता आई है, वडिलाला सांगू शकत जो नाही. अपने माता पिता को नहीं बता जो सकता, आपल्या बहिणीला सांगू जो शकत अपने नाही. बहन को नहीं बता जो सकता, आपल्या पत्नीला सांगू जो शकत अपने नाही. पति को नहीं बता जो सकता, आपल्या पतीला सांगू शकत जो नाही. अपने पति को नहीं बता सकता. अशा रहस्याच्या आणि खोल गोष्टी मित्र मित्राबरोबर बोलतो. ऐसे गहराई की बातें और भेद की बातें मित्र मित्र से कहता है. बरोबर आहे. बराबर है. मित्र का करतो आपण. मित्रता क्यों करते हैं. जे आपल्या मनातलं आपण कुणाला सांगू शकत जो नाही अपने मन का हम किसी को नहीं बता सकते, ते सांगण्यासाठी आपण मित्र करतो. वो बताने के लिए हम दोस्ती करते हैं. बायबल सांगतं बाइबल बताती तसा है मित्राबरोबर एक मित्र बोलतो जैसे मित्र के साथ एक मित्र बोलता तसा है, यहोवा मोशेशी बोलायचा. वैसा यहोवा मूसा के साथ बात करता. काय बोलत असेल. क्या बोलता होगा. त्या सगळ्या ग्रहणाने गुप्त गोष्ट. वो सारे भेद की बातें जो गुप्त में है. ऍक्च्युली ही गोष्ट सांगण्यासाठीच बायबल सांगतं रोज संध्याकाळचा श्रोप्याचा वारा सुटायचा आणि यहोवा एदेन बागेमध्ये यायचा. और यही बातें बताने के लिए रोज शाम ठंडा हवा छुटती थी और परमेश्वर आदम से मिलता. रोज आदमाला येऊन तो काय बोलत असेल. रोज आदम के साथ वो क्या कहता होगा. जसं मित्र मित्राशी बोलतो जैसे मित्र मित्र के साथ बात करता तसं है, देवाला आदामाशी बोलायचं होतं. वैसा परमेश्वर को आदम के साथ बात करनी आदामाला थी. हजारो वर्षा नंतरच्या गोष्टी देवाला सांगायच्या होत्या. हजारों साल की बात की बातें परमेश्वर को आदम को बतानी आणि थी. देवाला आदामाला सांगायचं होतं. और परमेश्वर को आदम को बताना था. 2022 मध्ये एक चर्च असेल. 2022 में एक चर्च होगा. त्याचं नाव आगापे चर्च असेल उसका नाम अगापे चर्च होगा. आणि तिथं माझी उपस्थिती येईल. और वहाँ पे मेरी उपस्थिती होगी. खडा देवाला आदामाला और सांगायचं. एक रेख परमेश्वर को आदम को बतानी थी. कसं कैसे. जसा एक मित्र मित्राशी बोल. कैसा एक मित्र मित्र के साथ बात करता आदाम त्या है. मैत्रीतेमध्ये फेल झाला. और आदम उस मित्रता में फेल हो गया. आदाम त्या मैत्रीमध्ये फेल झाला. और आदम उस दोस्ती में फेल हो तर गया. आदामानं मित्रापेक्षा क्योंकि आदम ने मित्र से बढ़कर आणि आपल्या बायकोवर जास्त आकर्षण और ठेवलं. अपने पत्नी की ओर ज्यादा खींचा गया. देवाच्या लोकांनो परमेश्वर के लोगों परमेश्वर सोडून तुमच्या लाईफ मध्ये कोणीही व्यक्ती एक नंबरला नाही पाहिजे. और परमेश्वर को छोड़ कोई भी व्यक्ति आपके जीवन में पहले स्थान पे नहीं होना देवाला चाहिए. सोडून ज्या व्यक्तीला तुम्ही देवाचं स्थान देता परमेश्वर को छोड़कर जिस व्यक्ति को आप पहला स्थान देते हो, आज भविष्यवाणी करतो. आज भविष्यवाणी करता आज हूँ. भविष्यवाणी करतो. आज भविष्यवाणी करता तो तुझा पैसा असो, तो वो तेरा पैसा हो, मग तो तुझी पत्नी असो, तो वो तेरी पत्नी हो, मग तो तुझा पती असो, तो वो तेरी पत्नी भी हो, मग तो तुझा मालक असो. तेरा मालक हो. देवापेक्षा जर तू त्याला अधिक स्थान देशील परमेश्वर से बढ़कर तू उसे अधिक स्थान दे. तोच व्यक्ती तुला पापात पाडायचं कारण ठरेल. वही व्यक्ति तुझे पाप में गिरने का कारण ठहरेगा. देवानं आदामाबरोबर मैत्री केली होती परमेश्वर ने आदम के साथ दोस्ती की आणि थी. बायबल असं सांगतं और बाइबल बताती है मित्र आपल्या मित्रासाठी जीव देतो. दोस्त अपने दोस्त के लिए प्राण दे देता आणि त्यानं है. इतकं आदामावर प्रेम केलं. और इसने इतना आदम से प्रेम किया. रोज तो एदेन बागेमध्ये आदामाला यायला भेटायला यायचा. रोज एदेन की वाटिका में आदम से मिलने आता. काय बोलत असेल. क्या कहा था एक मित्र मित्राशी बोलतो तसं. एक मित्र मित्र के साथ बात करता है मित्र वैसे. मित्राशी काय बोलतो. और मित्र मित्र से क्या कहता या है. सगळ्या खोल आणि गुपित गोष्टी बोलतो. और वो सारे गहराई की और भेद की बातें कहता मी है. माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात जास्त मैत्री केलेली आहे. मैंने मेरे जीवन में बहुत सी दोस्ती की है. कारण क्योंकि माझ्या जीवनात मनुष्याची कमतरता होती. क्योंकि मेरे जीवन में मनुष्य की माता कमतरता माझ्या जवळ थी. नव्हती माता मेरे पास नहीं थी आणि वडील ड्रिंकर होते और पिता शराबी थे आणि घरात मी हमेशा एकटा असायचो. और घर में हमेशा अकेला होता. आणि
वयात आल्यानंतर मला मित्रांची गरज लागू और उम्र में बढ़ने के बाद मुझे मित्र की जरूर आवश्यकता लगी। अशा गोष्टी सांगायची इच्छा व्हायला लागली की ती मी माझ्या वडिलाला किंवा कोणाला सांगू शकत नाही. ऐसी बातें बताने की इच्छा हुई कि मैं अपने पिता को और किसी को नहीं बता आणि सकता। माझ्या लाईफ मध्ये तसे मित्र आले. मेरे जीवन में वैसे मित्र आए आणि सगळ्या अंदरुनी गोष्टी त्या मित्राला मी और सांगतो. सारी भीतरी बात मैं उनको बताता। हालेलुया. हालेलुया। आणि एक दिवस माझ्या मित्राचा फोन येतो. एक एक बार मेरे दोस्त का फोन आता है। मिसेस म्हणते सेवकाय सोडून काय करायला लागला. मेरी पत्नी कहती कि सेवकाई छोड़कर क्या कह रहे हो। मी तिला म्हणतो मैं उससे कहता हूँ थांब थोडं बोलू दे. रुक जरा बोलने दे। कारण आता मी देवाच्या उपस्थितीमध्ये किंवा आगापे चर्च बरोबर आहे. अभी मैं परमेश्वर की उपस्थिति में और अगापे चर्च में हूँ, पण एक वेळ होती लेकिन एक समय था मी एकटा होतो. मैं अकेला था। माझ्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगाय कोणी मेरे मन की बातें किसी को बता सको ऐसा कोई मेरे पास नहीं था। नव्हते. ते मित्र आहेत ये वो मित्र है ज्यावेळेस त्यांनी माझा एकांतपणा दूर केला. जब उन्होंने मेरा अकेलापन दूर किया। आता थोडासा त्यांना मला वेळ दे. अभी थोड़ा उसे मुझे समय देने दे। अशा प्रकारे देव ऐदेन बागेमध्ये आदामाशी बोलायला यायचं. इस रीति से परमेश्वर एदेन की वाटिका में आदम के साथ बात करने आता। आदाम फेल झाला. आदम फेल हो गया। आता दुसरा मित्र कोण आहे. अभी दूसरा मित्र कौन है। बायबल सांगतो दुसरा मित्र देवानं अब्राहमाला म्हटलं. बाइबल बताती है कि दूसरा मित्र परमेश्वर ने अब्राहम को कहा। आता त्याच्यानंतर कोण आहे. और उसके बाद कौन वाचा है। निर्गमचं पुस्तक याचा 33वा अध्याय निर्गम की किताब 33 अध्याय आणि वाचा 11 वचन. और पढ़ो 11 वचन। आणि कोणी पुरुष हा. आपल्या मित्राशी बोलावे हा. तसा यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असे. कोणी पुरुष आपल्या मित्राशी बोलावा कोई पुरुष अपने मित्र के साथ बात करे तसा यहोवा मोशेशी तोंड बोलत असतो. वैसा यहोवा मूसा के साथ आमने सामने बात करता। पण देव किती चांगला आहे ना. लेकिन परमेश्वर कितना अच्छा है। देव एक क्लू पण देतो जाताना. परमेश्वर एक क्लू भी देता है जाते आता समय। काय बोलत होता आपल्याला माहित आहे का. अभी क्या कह रहा था आपको हमें पता है क्या। पण पवित्र आत्मा किती सुंदर आहे. लेकिन पवित्र आत्मा कितना सुंदर है। तो काय बोलत होता वो क्या कह रहा था याचा क्लू देऊन गेला. क्लू इसका क्लू देकर गया। काय बोलत होता. क्या बोल रहा था जसा एक मित्र मित्राशी बोलतो. जैसा एक दोस्त दोस्त के साथ बोलता आता है। आपण आपल्या मैत्रिणी बरोबर काय बोलतो किंवा मित्राबरोबर काय बोलतो तसं इमॅजिन करूया की यहोवा मोशेवर काय बोलला असेल. अपने मित्रता के साथ हम कैसे बात करते हैं वैसे कल्पना करेंगे कि परमेश्वर मूसा के साथ कैसा बात कर रहा आणि होगा। एखादी मुलगी आपल्या मैत्रिणीला असं म्हणते और एक लड़की एक अपने दोस्त से ऐसे कहती है आणि तो मला खूप आवडतो. और वो मुझे बहुत पसंद है। परमेश्वर मोशेला म्हणत असेल परमेश्वर मूसा से कहता होगा तुझ्या बरोबर आहे ना तुझ्या वो बरोबर. तेरे साथ है ना तेरे साथ। तो यहोशुआ मला खूप आवडतो. वो यहोशुआ मुझे बहुत पसंद है। जसा एक मित्र मित्राशी बोलावा जैसा एक दोस्त दोस्त के साथ बात करे यहोवा तसा मोशेशी बोलावा. यहोवा वैसे मूसा के साथ बात करता। आज एक रहस्याची गोष्ट सांगतो. आज एक भेद की बात बताता हूँ। देवाच्या ग्रहण आणि गुपित गोष्टी जाणून घ्यायचं आहे. परमेश्वर की भेद और छिपी हुई बातें जाननी है। जसा एक मित्र मित्राशी बोलतो तसं देवाबरोबर बसून देवाचं ऐकायचं आहे का. जैसा एक मित्र मित्र के साथ बात करता है वैसा बैठकर परमेश्वर का सुनना है क्या। कधी त्याच्या सानिध्यामध्ये तो देव आहे म्हणून बसू नकोस. और कभी उसके उपस्थिति में वो परमेश्वर है ऐसा करके मत बैठ। काही लोकांची मला प्रार्थना अशी इरिटेड वाटते ना. और कुछ लोगों की प्रार्थना मुझे इतनी इरिटेट होती है। प्रभूजी तुम्ही आमच्या जीवनामध्ये हे करा. प्रभु जी आप हमारे जीवन में ये करो। हट. मित्र कसा बोलतो. मित्र कैसे बात करता प्रभू है। तू माझ्या जीवनामध्ये हे कर. प्रभु तू मेरे जीवन में ये कर। काही लोक इतका रिस्पेक्ट कुछ लोग इतना आदर त्यांच्या आणि देवामध्ये 100 किलोमीटरचं अंतर और दिसतं. उनमें और परमेश्वर में 100 किलोमीटर की दूरी। मित्र मित्राशी कसं बोलतो. मित्र मित्र के साथ कैसे बात करता है। सगळ्या सीमा तोडून. सारे सीमाओं को तोड़कर। एकदा मित्र मित्राला म्हणतो एक एक बार मित्र मित्र से कहता है तू मला सगळ्यापेक्षा प्रिय आहेस बघ. तू मुझसे सबसे ज्यादा प्रिय है। तू माझ्या लाईफ मधनं कधी जायच नाही तू बरं. मेरी जिंदगी से कभी नहीं जाना। आम्ही मित्र असं म्हणायचो. हम दोस्त ऐसा कहते। मग मी माझ्या मित्राला म्हणायचो फिर मैं मेरे दोस्त से कहता तू असंच म्हण. बायको हाँ येऊपर्यंत असंच हाँ म्हण. हाँ, पत्नी आने तक ऐसा ही कह ले। बायको आल्यावर तुम्हाला विसर ना. पत्नी आने के बाद तू मुझे भूल जाएगा। जसं आम्ही अधिक भावनिक व्हायचो. और जब हम और भावनाओं में जाते माझा मित्र मला म्हणायचा मेरा दोस्त मुझे कहता तू असं म्हणशील तर मी लग्न करणार नाही. तू ऐसा कहेगा तो मैं शादी नहीं करूंगा। मला तुझ्यावर जास्त प्रेम करायचं. मुझे तुझ पर ज्यादा प्रेम करना कधी है। असे अटॅचमेंट तुला तुझ्या देवाबरोबर झालेले आहे का. कभी ऐसी अटैचमेंट तेरी परमेश्वर के साथ हुई है क्या। आणि मित्र कधी मित्रावर कंटाळतो का. मित्र कभी मित्र से उबता है। काही लोक मला म्हणतात कुछ लोग मुझे कहते हैं अर्धा तासाच्या वर प्रार्थना होत नाही. आधे घंटे के ऊपर प्रार्थना ही नहीं होती। तो देव आहे म्हणून बसतोच म्हणून होत नाही. वो परमेश्वर है ऐसा कहकर बैठता है इसलिए नहीं होती। एकदा मित्र म्हणून बस. एक बार दोस्त कह के बैठ जा। आम्ही मित्र होतो ना. हम दोस्त थे ना। आमच्या मोडक्या सायकली असायच्या. हमारी टूटी मुटी साइकिल थी। सकाळी एक सायकलवर टेबल शीट. सवेरे एक साइकिल पर 3 लोग। बापरे दिवसभर एकामेका बरोबर.
दिन भर एक दूसरे के साथ, आणि त्या तुटलेली सायकलला लक्ष जायचं नाही, और उस टूटी हुई साइकिल पर ध्यान नहीं जाता, कारण ज्या सायकलवर आम्ही बसलेलो आहे क्योंकि जिस साइकिल पर हम बैठे ते हैं आम्ही जीवा भावाचे मित्र आहे. वो हम प्राणों के दोस्त हैं, आणि त्याच्यावर बोलायला लागल्यावर और उनके साथ बात करने के बाद आणि दुपारचं जेवण विसरून और जायचं, दोपहर का खाना ही भूल जाते, कारण क्योंकि त्या रहस्याच्या गोष्टी आम्ही एकमेकावर बोलत उस भेद की बातों को हम एक दूसरे के तुला साथ एक कहते हैं. तासाच्या वर प्रार्थना होत नाही का? तुझे 1 घंटे के ऊपर दुआ नहीं होती, तुला अजून देव समजलाय, त्याची मैत्री समजली नाही. तुझे अब तक परमेश्वर समझ में आया, उसकी दोस्ती समझ में नहीं आई. होय, पास्टर संदीपची कसला देव बोलतोय, पास्टर संदीप के साथ कैसे परमेश्वर बात करता है, आमच्याशी का बोलत नाही? हमारे साथ क्यों नहीं बोलता? तू देव आहे म्हणून बसतोस, तू बैठता है कि वो परमेश्वर है, मी माझा मित्र आहे म्हणून बसतो. मैं बैठता हूँ मेरा मित्र है कह के. तुम्हाला माहिती आहे पार्टीमध्ये वगैरे आपको पता है पार्टी में काही काही लोक नाचत असतात, कुछ लोग नाचते होते, एक लाजाळू व्यक्ती साईडला बसवायला लागतो. और जो शर्माने वाला हो बाजू में खड़ा होता है, त्याला म्हणतात ये ना नाच ना, उससे कहते कि आ नाच. वो कहता है नहीं नहीं. त्याचा एक जीवाभावाचा मित्र येतो उसका एक प्राणों का दोस्त आता है आणि तो जाऊन नाचायला लागतो. और वो जाकर नाचने लगता है. वो कहता है आ, तो पण जातो. वो भी जाता है. कोण चर्च मध्ये नाचून आराधना करत? कौन कलीसिया में नाच कर आराधना करेगा? ज्याला माहित आहे की त्याचा मित्र पण नाचत आहे. जिसे पता है कि उसका दोस्त भी नाच रहा है. सारे ओ जेवाहाया कालचे थोडं वर्षिप त्याला जास्त झाले वाटतं, काल लिडिंग केला त्यानं. बोल बोल मम्मी आहे म्हणून बोलत नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यहोवा कसा बोलत अस? यहोवा कैसे बात करता होगा? आज येशूच्या नावात तुमची प्रार्थना बदलू दे. आज यीशु के नाम से आपकी दुआ बदल जाए. जा त्याच्या सानिध्यामध्ये खोल बस. जाओ उसकी संगति में गहराई तक बैठ. त्याला म्हण, उसे कहे माझ्या मित्र पवित्र आत्मा, मेरा मित्र पवित्र आत्मा, मला कोणी समजून घेऊ शकत मुझे कोई समझ नहीं सकता. नाही. तू माझ्यावर संगती करशील? क्या तू मेरे साथ संगति करेगा? त्यावेळेस जो ज्यानं पवित्र आत्म्याला मित्र म्हटलं, जब उस समय जिसने पवित्र आत्मा को मित्र कहा, त्याच्याविषयी पवित्र आत्मा असा म्हणतो, उसके लिए पवित्र आत्मा ऐसे कहता निर्गम है. 33 अध्याय 3 वचन, निर्गम 33 अध्याय. तू मला हाक मार माझे मित्र. तू मुझे पुकार, मैं तुझे उत्तर दूंगा. मित्र कसे ओरड, मित्र एका मित्राला कसे हाक मारतात? मित्र एक दूसरे मित्र से कैसे पुकारते हैं? मेंदीच्या देठापासून मित्र मित्राला ओरड. नाभि के जड़ से मित्र मित्र को पुकारता है. पिक्चर देखा है क्या? मेंदीच्या देठापासून कोण हाक मारायला लागला? नाभि के जड़ से कौन पुकार रहा है? मित्र. एक मित्र पुकार रहा है, एक मित्र को पुकार रहा है. और प्राणों से ओरडाला ह्याचा काय संबंध नाही. ये चिल्ला रहा है, इसका कुछ नाता नहीं. त्याला सांगायला त्याचा आणि जे आलेला आहे त्याचा संबंध आहे. वो जिसे बता रहा है उसका और दूसरों का संबंध है. मेंदीच्या देठापासून कोण ओरडाला? लेकिन नाभि के जड़ से कौन पुकार रहा है? मित्र पुकार रहा है. जब मैं चिल्लाता हूँ त्याचा काय संबंध आहे? और उसका और मेरा कोई नाता नहीं होता, उसका और उसका प्रेम होता है, और मेरा दोस्त है, इसलिए मैं जोर से पुकार रहा हूँ. हसणं चांगलं आहे. हंसना अच्छा है. धार्मिक ठिकाणी बसलोय, धार्मिक जगह पे बैठा हूँ. काय म्हणाला पिता? पिता ने क्या कहा? मोठ्या मुलाला बड़े बेटे को हसणं आणि आनंद करणं चांगलं आहे. और हंसना और आनंद करना भला है. हालेलुया. हालेलुया. जे कधी हसत नाही, जो कभी नहीं हंसते, संध्याकाळी जेवायच्या अगोदर जाऊन बघायचं. शाम के समय खाने से पहले उन्हें देखो. शुगरची बीपी खातात, शुगर- शुगरची गोळी खातात, शुगर की गोली खाते हैं, पण जे हसतात लेकिन जो हंसते हैं त्यांना कुठला आजार नाही. उन्हें कौन सी बीमारी नहीं. आता एवढ्या तासावर संदेश मग तुम्ही काय लक्षात ठेवणार नाही. अभी इस 1 घंटे के प्रचार में आप कुछ ध्यान में नहीं रखोगे. पास्टर काय म्हणाले? पास्टर ने क्या कहा? बोला, एका मित्र मित्राशी बोलतो. बोलो, एक मित्र मित्र के साथ बात करता है. प्रभू एवढ्या ओझानं का सांगायला लागला? प्रभु इतने बोझ से क्यों बता रहा है? त्याला तुमच्याबरोबर मैत्री करायची. आपको उसको आपके साथ मित्रता करनी है. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
मित्राचं काही वेगळं असते का? मित्र का कुछ अलग होता है क्या? सगळं सामायिक असतं. एक दूसरे का एक होता है सब कुछ. त्याचा शर्ट याला आवडला, इसका शर्ट इसे पसंद आए, तो काढून तू घालणार. वो निकाल कर वो पहनेगा. आज हा मित्र इथं आहे आज ये दोस्त यहाँ पे आणि है त्याच्या मेजामध्ये तुझ्यामध्ये काही वेगळंपणा और नसेल. उसके मेज में और तुझ में कुछ अलगाव नहीं. तो तुझ्यात आणि तू त्याच्यात जावा. वो उसमें तो वो तुझ में वो और तू उसमें. आजचा विषय प्रोफेसी विषय काय? आज का भविष्यवाणी का विषय क्या है? बोला अभिषिक्ताला सोडू नकोस. अभिषिक्त को मत छोड़. अजून मी प्रकटीकरणाकडे आलोच नाही. अब तक मैं प्रकाशन की ओर नहीं आया. निर्गम 33 अध्याय 11 वचनामध्ये काय? निर्गम 33:11 वचन में क्या लिखा है? वाचा वाचा. पढ़ो. हा. कोणी पुरुष हा. आपल्या मित्राशी बोलावे बापरे, मी पुढे जाईना. मैं आगे नहीं जा रहा. लाईफ मध्ये जर घनिष्ठ रिलेशन काय आहे? जीवन में यदि मजबूत नाता कौन सा होगा? मी तर म्हणतो मैत्री शिवाय नसावा. मैं तो कहता हूँ कि दोस्ती के अलावा नहीं है. 6 महिन्यानंतर नवरा बायकोला कंटाळतो, 6 महीने के बाद पति पत्नी से उब जाता है. पण मरूपर्यंत मित्र ज्यावेळी दिसेल त्यावेळेस तो प्रफुल्लित होतो. मरते दम तक यदि मित्र दिखे तो वो आनंदित हो जाता है. कधी तो त्याला कंटाळत नाही. कभी भी उसे उबता नहीं. आज दुपारी तू इथं आहेस का? आज दोपहर तू यहाँ पे है क्या? काय तुझं रिलेशन त्याच्यावर एका मित्रासारखं? क्या तेरा नाता उसके साथ एक दोस्त के समान है? तरच तो तुला ग्रहण आणि गुपित गोष्टी तो सांगेल. ही वो तुझे भेद की बातें और छिपी बातें बताएगा. मी एकदा रुसतो. मैं एक बार गुस्सा करता हूँ. मित्रावर कधी कोणी रुसल्याला बघितलंय? मित्र पर किसी ने गुस्सा किया आपने देखा है? रुसल्याला बघितलंय? गुस्सा किया हुआ देखा जे है? नाही म्हणतात त्यांनी मैत्रीच कधी केली नाही. जियो जो कहते हैं कि नहीं उन्होंने कभी दोस्ती ही नहीं की. मला सोडून पिक्चरला गेला. मुझे छोड़कर पिक्चर गया. मी एकदा असं म्हणतो, मैं एक बार ऐसा कहता हूँ. मी सेवा बिवा करत नाही. मैं सेवकाई नहीं करता. नको मला काय. मुझे कुछ नहीं चाहिए. तो सडनली त्याच्या उपस्थितीने मायापाशी येतो. वो अचानक उसकी उपस्थिति के द्वारा मेरे पास आता है. मित्र मित्राला समजवतो माहिती आहे मित्र को समझाता है पता है. का? मी पुढच्या वस्तूला घेऊन जाईन. मैं अगली बार तुझे ले जाऊंगा. सडनली पवित्र आत्मा येतो. अचानक पवित्र आत्मा आता है. तो मला म्हणतो, वो मुझसे कहता है तुला अभिषेक दे. तुझे अभिषेक दूंगा. जसं मित्र मित्राला समजवतो तसं तो मला अनेक वेळेस समजवतो. जैसे मित्र को समझाता है वैसे वो बहुत बार मुझे समझाता है. आज आपण प्रभू भोजनाचं वचन सोडलं. आज हमने प्रभु भोज का वचन छोड़ दिया है. नो प्रॉब्लेम. कोई बात माझ्या नहीं. अभ्यासापेक्षा त्याचं प्रकटीकरण खूप महत्वाचं मेरे आहे. पढ़ाई से बढ़कर उसका प्रकाशन बहुत अद्भुत है. कशानं काम व्हायला लागलं? किसके द्वारा काम हो रहा है? प्रभू भोजन संदेशन झालं असतं का आता होतं? प्रभु भोज के प्रचार के द्वारा होने वाला था या अभी हो रहा है? आज वचन झाल्यानंतर आज वचन होने के बाद त्याला एक जोरदार मिठी मारायची. उसे अपने बाहों में ले लो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. जसा एक मित्र मित्राशी बोलतो, जैसा एक मित्र के साथ बात करता है. कोणी पुरुष आपल्या मित्राशी बोलतो हा. तसा यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असे. का यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असे? क्यों यहोवा मूसा के साथ आमने सामने बात करता? कारण मोशेनं परमेश्वराबरोबर मैत्री केली होती. क्योंकि मूसा ने यह परमेश्वर के साथ दोस्ती की थी. हालेलुया. हालेलुया. तसा यहोवा मोशेशी बोलत असे. वैसा यहोवा मूसा के साथ बात करता. पुढे वाचा. तसा यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असे. हा. मग तो छावणीत परत येत असे. लगेच सगळीकडे आता सभी लोग ध्यान दो इधर. खूप महत्वाच्या गोष्टीकडे मी जात आहे. बहुत महत्वपूर्ण बात की ओर मैं जा रहा हूँ. प्रार्थना झाल्यानंतर प्रार्थना होने के बाद मोशेशी देवाशी मोशे बोलल्यानंतर मूसा के साथ परमेश्वर कहने के बाद आणि मोशे बरोबर देवाबरोबर मोशे बोलल्यानंतर मूसा के साथ परमेश्वर के साथ मूसा बात करने के बाद मोशे परत आपल्या छावणीत येत असे. मूसा फिर से अपने डेरे में आता. पण पुढे खूप महत्वाची गोष्ट लिहिली. लेकिन आगे बहुत महत्वपूर्ण बात लिखी है. काय लिहिले वाचा. क्या लिखा है? पढ़ो. तो छावणीत परत येत असे. हा. परंतु लग इकडे. ध्यान दो इधर. परंतु लेकिन त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा हा तरुण हा
पुरुष मंडपातून येत नसे. ओ माय गॉड. कोण कुणाशी बोलायला गेले? कौन किसके साथ बात करने गया? मूसा यहोवा के साथ. कोण कुणाशी बोलायला लागले? कौन किसके साथ बात कर रहा? यहोवा मूसा के साथ. यहोशू काय करायला लागलाय? यहोशुआ क्या कर रहा है? तो मोशेला म्हणाला असेल, उसने मूसा से कहा होगा, मी तुझ्याबरोबर. मैं तेरे साथ आता हूँ. अरे मला देवाशी बोलायचं. मुझे परमेश्वर के साथ बात करनी है. नाही मी येणार. नहीं, मैं आऊंगा. मी तुला सोडणार. मैं तुझे नहीं छोड़ूंगा. अरे बाबा देवाच्या सान्निध्यात बसायला चाललोय. अरे बाबा, परमेश्वर की उपस्थिति में बैठने के लिए चला हूँ. नाही मी तुझ्याबरोबर येणार. नहीं, मैं तेरे साथ आऊंगा. अभिषेकताला सोडू नका. अभिषिक्त को मत छोड़. कोण कुणाशी बोलायला लागले? कौन किसके साथ बात कर रहा है? पण तिथं कोण आहे? लेकिन वहां कौन है? कशासाठी? यहोशू. किस लिए? काय काम आहे का? क्या काम है क्या? तरी पण तो म्हणत आहे, फिर भी वो कहता है, मोशे मूसा जिथं जिथं तू जहां जहां तू, तिथं तिथं मी. वहां वहां मैं. परमेश्वराने यहोशवाला तिथंच बघितलं. परमेश्वर ने यहोशू को वही देखा. मोशेला बोलवलं. मूसा को बुलाया. मोशे मूसा, तू ज्यावेळेस माझ्याकडे येशील तू जब मेरे पास आएगा आणि तू मरणार असशील, और तू मरने वाला होगा, इस्रायल लोकांवर यहोशवालाच पुढारी कर. इस्राएलों पर यहोशुआ को ही अगवा बना. का प्रभु? क्यों प्रभु? तो तुझ्याशी विश्वास हो, वो तेरे साथ विश्वासू, तो माझ्याशी विश्वास. वो मेरे मुझसे विश्वासू. तो तंबूत तुझ्या बरोबर यायचा, वो तंबू में तेरे साथ आता, पण तू गेल्यावर जायचा नाही. लेकिन तू जाने के बाद नहीं जाता. मी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो जात नसतो. मैं जब तक नहीं जाता तब तक वो नहीं जाता. मोशे बरोबर यहोशवा छावणीत तंबूत यायचा, मूसा के साथ यहोशुआ तंबू में आता, पण मोशे बरोबर जात नव्हता. लेकिन मूसा के साथ नहीं जाता. का? क्यों? कारण बायबल सांगतं, क्योंकि बाइबल बताती है, मोशे तंबूतून गेला, मूसा तंबू से निकल गया, परमेश्वर अजून गेला नाही. परमेश्वर अब तक नहीं गया. मला वाटलं कोणीतरी हालेलुया म्हणाल. मुझे लगा कि कोई हालेलुया कहेगा. त्याला उपस्थितीची सवय लागते. उसे उपस्थिति की आदत पड़ती है. मोशे गेला, मूसा गया, देव गेला का? परमेश्वर गया क्या? वाचा वाचा, परत वाचा. फिर से पढ़ो. तो छावणीत परत येत असे, हा. परंतु नाही नाही तिथं नाही. कोणी पुरुष आपल्या मित्राशी बोलतो कोणी पुरुष आपल्या मित्राशी बोलतो, तसा यहोवा मोशेशी तोंडोतोंड बोलत असे. यहोवा मोशेशी तोंडतोंड बोलत असे. मग तो छावणीत परत येत असे. कोण? ह्याचा अर्थ देव कुठं आहे? इसका अर्थ परमेश्वर कहाँ है? बोला बोला बोला. कहो, बोलो. देव परमेश्वर कुठं आहे? कहाँ है? परमेश्वर कहाँ है? देव कुठं आहे? परमेश्वर कहाँ है? देव कुठं आहे? परमेश्वर कहाँ है? देव कुठं आहे? परमेश्वर कहाँ है? येताल पास्टर संदीपच्या पाठीमागून. आते समय पास्टर संदीप के पीछे, पास्टर संदीपच्या पाठीमागून याल, पास्टर संदीप के पीछे आओगे, पण लेकिन आल्यानंतर आने के बाद पास्टर संदीप गेला जाऊ दे. पास्टर संदीप गया जाने दो. देवाची उपस्थिती सोडायचं नाही. परमेश्वर की उपस्थिति नहीं छोड़ना. अरे कोणी पण हालेलुया म्हणत नाही. अरे महिन्यातून एकदा प्रभू भवन येणाऱ्या मड्यानो हालेलुया म्हणा. मी जर विश्वासणारा असतो, यदि मैं विश्वासू होता, पास्टर नाही विश्वासणारा असतो, पास्टर नहीं मैं विश्वासू होता तो रोज चर्च असतं तर मी रोज आलो असतो. रोज चर्च होता तो मैं रोज आता. काही वाटत नाही माहित आहे? क्यों दिल नहीं करता आने के लिए? पहिला मंदिरातला देव तुझा देव होता, पहले मंदिर का परमेश्वर तेरा परमेश्वर था, आता चर्च मधला देव तुझा देव आहे. अभी चर्च का परमेश्वर तेरा परमेश्वर आणि है. मंदिरातल्या परमेश्वरला कसं झुकांडी मारायचास, और मंदिर के परमेश्वर को कैसे भुलाता, तसा तू आता चर्च मधल्या देवाला झुकांडी और मारायला. वैसे अभी चर्च के परमेश्वर को भुला रहा है. कारण क्योंकि तुला त्याची मैत्री अजून समजलीच नाही. तुझे उसकी मित्रता अब तक समझ में ही नहीं आई. आणि मोशे आणि यहोवा बोलत असताना, मूसा और यहोशुआ बात करते, मूसा और परमेश्वर बात बोलत करते असताना समय यहोशुआ काय करायचं? कोपऱ्यात यहोशू कोने में बैठकर क्या करता? देखता. मोशे हळूच उठायचा, मूसा धीरे से उठता, तंबूच्या बाहेर जायचा. तंबू के बाहर निकलता. यहोशुआला मोशे गेल्याला माहित नसायचं, यहोशुआ को पता नहीं होता मूसा चला गया है. कारण तो त्याच्या समक्षतेमध्ये असा. वो उसकी उपस्थिति में वैसा ही होता.
किती लोकांना कोल्हापूर मधनं मी आलेलं जाणवलं. कितने लोगों को कोल्हापुर से मैं निकल गया ऐसा महसूस हुआ, पण असं वाटलं की अजून देव निघालाच नाही. लेकिन ऐसा लगा कि अब तक परमेश्वर नहीं निकल गया. एकामेकाचा हात धरून सांगा, एक दूसरे का हाथ पकड़ के बताओ, अभिषेकताला सोडू नकोस. अभिषिक्त को मत छोड़. कसं यहोशुआला समजलं की देव बोलतो? कैसे यहोशुआ को समझ में आया कि परमेश्वर बात करता है? तुम्हाला माहित आहे का? आपको पता है क्या? खूप अभिषिक्तांच्या पायाजवळ बसून बघितलेला आहे. मैंने बहुत से अभिषिक्तों के पैरों तले बैठकर सीखा है, देखा है कसा देव सेवकांशी बोलतो. कैसा परमेश्वर दासों के साथ बात करता है. त्यांच्याबरोबर राहण्यासाठी उनके साथ रहने के लिए मी त्यांचं टॉयलेट धुतलंय. मैंने उनके टॉयलेट को धोया है. पास्टर मी तुमचं टॉयलेट देतो, मला तुमच्या घरात राहायचं. पास्टर मैं आपका टॉयलेट धोता हूँ, मुझे आपके घर में रहना है, मला तुमच्यावर राहायचंय पास्टर. मुझे आपके साथ रहना है. पास्टर कशासाठी? किस लिए? पगार होता, पेमेंट था पदरचं घालून फिरायचं त्यांच्याबरोबर. और अपना ही पैसा डालकर उनके साथ घूमता. त्यांच्याबरोबर जायला संधी नसायची. उनके साथ जाने का अवसर नहीं होता, ते निघाले की त्यांची बॅग धरून पडदेशी गळ्यात अडकावे. और वो निकले तो उनकी बैग पकड़ के गले में अटकता. पास्टर किती ओझ आहे ही. पास्टर कितने ही बोझ है असं इसमें. करू मी पण येऊ का तुमच्याबरोबर? मी बॅग धरतो. ऐसा करता हूँ, मैं भी आपके साथ आता हूँ, बैग पकड़ता हूँ. पास्टर म्हणायचं चल. पास्टर कहते चल. पास्टर बरोबर जायचो. पास्टर के साथ जाता. पास्टर 500,000 लोकांमध्ये प्रकाशन देत असताना पास्टर 500,000 लोगों में प्रकाशन देते समय एका कोपऱ्यात बसून एक कोने में बैठकर पास्टरकडे बघायचो, मैं पास्टर की ओर देखता चर्चकडे बघायचो, और कलीसिया की ओर मी देखता. पास्टरकडे बघायचो, पास्टर की ओर देखता, पवित्र आत्म्याची उपस्थिती. पवित्र आत्मा की उपस्थिति देखता. कधीच तू वैयक्तिक देवाला जाणून घेऊ शकत नाहीस. कभी तू वैयक्तिक परमेश्वर को जान नहीं सकता. कुणाच्या मागे जायला पाहिजे? किसके पीछे जाना है? मोशेच्या मागे जायला पाहिजे. मूसा के पीछे जाना मोशे है. कुठे जाऊन बसला? मूसा कहाँ जाकर बैठा? देवाच्या उपस्थितीमध्ये. परमेश्वर की उपस्थिति में यहोशुआ बैठा. पण जाऊन बसला. यहोशुआ भी जाकर बैठा. हे जगाची सवय लागलेल्या मनुष्या, हे संसार की आदत